कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निकिता, पण तू त्याला का जाऊ दिलंस? आंटी, मी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही। तिकडे गेल्यावर काय होईल ना, मला नाही सांगता येत। आय एम सॉरी आंटी, पण नीरजचं निशीवरती मनापासून प्रेम आहे। आपण कितीही प्रयत्न केले तरी त्या दोघांना आपण वेगळं करू शकत नाही। आणि समजा त्यातून आपण सक्सेसफुल झालोही, नीरज माझा झाला तरी जेव्हा त्याला कळेल की आपण निशी आणि नीरजचा कॉन्टॅक्ट होऊ दिला, त्यांच्यात मिसअंडरस्टँडिंग क्रिएट केलं, तेव्हा तो निशीवर जेवढं प्रेम करतो त्यापेक्षा जास्त हेट तो माझा करेल। मी एक चांगला मित्र गमावून बसेल। म्हणून आय एम सॉरी। मी ह्यापुढे तुम्हाला या गोष्टीत मदत करणार नाही। निकिता, निकी, निकी बेटा, निकी, मूर्ख मुलगी। आता नीरज तिथे गेलाय म्हटल्यावर दोघांचं मिसअंडरस्टँडिंग दूर होणार आणि नीरज परत त्या गावंढळ मुलीला माझ्या डोक्यावर आणून बसवेल। काय करू, काय करू, काय करू? नीरज आणि निशी भेटणार नाहीत आणि त्या दोघांना मी भेटू देणार नाही। म्हणजे त्या दिवशी इथून तू मुंबईला गेलास, त्या दिवशी तिकडे मुंबईला सगळं वातावरण ठीक नव्हतं निशीच्या घरी? दादा, मी जेव्हा तिथे पोहोचलो, मला ना तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती आणि तू आलास। तू ये ना आत। निशी, काय झालं अगं? रडतेस का तू? मी रडत नाहीये, तुला असं अचानक बघितलं ना म्हणून डोळे भरून आले। ते सगळं खरं नव्हतं। शिनू, हे सगळं तुम्हाला आधी सांगायला हवं होतं, असं नाही वाटत? दादा मामा, अरे तिकडे सगळेच माझ्याशी एवढं चांगलं बोलत होते, चांगलं वागत होते। निशी तिकडे खरंच सुखात आहे का हा प्रश्नच माझ्या डोक्यात आला नाही। आणि मग इथे आल्यानंतर त्या चारूने मला त्या नको त्या गोष्टीमध्ये असं काय अडकवलं की तिथे जे काय झालं हे तुम्हाला सांगायचं हे माझ्या डोक्यातनच निघून गेलं। पण आता कळतंय मला तिकडे अचानक बघून सगळे तिच्याशी चांगलं वागण्याचं नाटक करत होते। बाकीच्यांचं ठीक आहे रे, पण नीरज तू का असं वागला असेल तिच्याशी? तिची ही अवस्था का केली असेल त्याने? माझं चुकलं, मी त्या दिवशीच तिला इथे घेऊन यायला हवं होतं। तिची ही जी काय अवस्था झाली ना ती सगळी माझ्यामुळेच झाली दादा मामा। मी माझ्या बहिणीचं मन नाही ओळखू शकलो, तिला होणारा त्रास नाही ओळखू शकलो, तिची ही अवस्था नाही ओळखू शकलो। मला माफ कर दादा मामा। दादा मामा, मला नाही बघवत आहे रे। इथून जाताना किती आनंदात होती ती। आपण स्वप्नात सुद्धा असं नाही विचार केला होता की तिच्यासोबतही असं काहीतरी घडेल। मला माफ कर दादा। निशी, 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 काहीच खाल्लं नाहीयेस। बघ, फ्रुट्स आणलेत तुझ्यासाठी, ऍटलीस्ट तेवढं तरी खा। काय मला भूक नाहीये। असं कसं चालेल निशी? तुला भूक नसेल पण आपल्याला तुझं बाळ हॅपी आणि हेल्दी व्हायला हवं ना। त्यासाठी तुला टाइम टू टाइम खावं लागेल, हॅपी राहावं लागेल, हो ना?
आणि मला सांग, कुठल्या बेबीला त्याची आई अशी रडूबाई असलेली आवडेल? निशी, हे बघ, तू खाल्लं तरच बाळाला बेटर वाटेल ना. चल चल, उठ लवकर, खाऊन घे. चल. सरांनी जेव्हा मला ही बातमी सांगितली तेव्हा किती खुश झाले होते सर मी. निशी, मला असं झालं होतं कधी एकदा मी तुम्हाला ही बातमी सांगते. खूप स्वप्न रंगवली होती मी मी तुम्हाला सरप्राईज देणार होते. आपण तिघांनी मिळून ना हा आनंद साजरा करायचा असं ठरवलं होतं आणि मग आपण घरातल्यांना सांगू. पण मी किती कॉल केले तुम्हाला माहितीये. आपल्या बाळाच्या भविष्याची स्वप्न रंगवली होती मी, पण तुम्ही मला एक संधी दिली नाही. मी किती फोन केले तुम्हाला माहितीये, पण सारखे फोन कट करत होता तुम्ही. मला माहितीये तुम्ही बिझी होतात मीटिंग मध्ये, पण 5 मिनिटं नव्हती का माझ्यासाठी? मीटिंग झाल्यानंतर फोन करायचा ना तुम्ही मला. निशी, निशी, तू कोणाशी बोलतेयस? तुझं बोलणं ऐकलं नीरज नाहीये इथे. गेट अप. निशी, तू ओके आहेस ना? ओवी, तू मला वचन देशील मी आई होणार आहे? ही गोष्ट सरांना कळता कामा नये. काय? हो ओवी, त्यांना जर कळलं तर मी इथे का आले याचं ते कारण विचारतील आणि ते मला सांगावं लागेल अगं. आणि ते जर त्यांना सांगितलं तर त्यांना खूप दुःख होईल. ते त्यांच्या आईवर पुन्हा रागवतील. असं माझं बाळ माझ्यापासून कोणी हिरावून घेईल का याची मला जशी भीती वाटते ना, तसंच दुःख त्यांनाही होईल. आणि आता मला त्या दोघांना एकमेकांपासून लांब नाही करायचंय. मला वचन दे, तू त्यांना काही सांगणार नाहीयेस. ओवी, दे ना वचन. तू 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 नाही सांगणार ना त्यांना? बोल ना. हो हो, ओके. मी वचन देते, नीरजला काहीच सांगणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.